नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनाच्या दुसऱ्या भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या भागामध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण उपयोजित लेखनाअंतर्गत पत्रलेखन, सारांश लेखन या दोन घटकांवर आपण विस्तृत विवेचन केले. पत्रलेखनाचे तंत्र, पत्रलेखनाची कला किंवा सारांश लेखन कसे करावे या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपण मागच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आणि पत्रलेखन आणि सारांश लेखन कसं करावं हे तुम्हाला आता समजलं असेल. आज आपण दुसऱ्या भागामध्ये बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन या तीन घटकांचा विचार करणार आहोत. आणि उपयोजित लेखनामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे हा दुसरा भाग. कारण जो 24 मार्कांचा उपयोजित लेखनाचा जो भाग आहे त्यामध्ये या दुसऱ्या भागामध्ये सगळ्यात जास्त गुण आहेत. म्हणजे आपण मागच्या वेळेस पाहिलं की पत्रलेखन किंवा सारांश लेखन 6 गुणांसाठी आहे. हा जो भाग आहे तो 10 गुणांसाठी आहे. 3 घटक दिले जातात किंवा 3 कृती दिली जाते, त्यापैकी 2 सोडवायचे आहेत, प्रत्येकी 5 गुणांचे. यानंतर लेखन कौशल्याचा जो भाग आहे तिसरा, तो 8 गुणांसाठी आहे. तो नंतर पाहणारच आहोत. आता आजच्या भागामध्ये आपण बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन कसे करायचे, त्याचे तंत्र कोणते, लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करायचे, या लेखनाचं कौशल्य आत्मसात करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला पाळावायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत, हे समजावून घेणार आहोत. PPTच्या माध्यमातून आपण हा दुसरा भाग समजावून घेऊया. तुम्ही पण लक्षपूर्वक पहा, ऐका आणि गरज पडल्यास त्याची नोंद आपल्या वहीमध्ये करा. बातमी लेखन, जाहिरात लेखन आणि कथा लेखन अजिबात अवघड नाही. तो चांगल्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. त्याचं कौशल्य आपल्याला चांगल्या पद्धतीने आत्मसात करता येईल. अशाच पद्धतीने आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत. बघूया की या दुसऱ्या भागामध्ये PPTमध्ये आपण समजावून घेऊ. तुम्ही पण लक्ष द्या आणि PPTकडे आपण वळूया. उपयोजित लेखन भाग आ मध्ये आपण बातमी लेखन, जाहिरात लेखन व कथा लेखन याचा अभ्यास करणार आहोत. आणि यामध्ये बातमी लेखनाचं कौशल्य, जाहिरात लेखनाचं कौशल्य, कथा लेखनाचं कौशल्य हे आजमावून बघणार आहोत. आणि तुम्ही सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन त्याचा सराव करा आणि वाचन करा. म्हणजे आपल्याला ते कौशल्य आत्मसात करताना काही अडचण येणार नाही. बातमी लेखनासाठी आवश्यक कौशल्ये कोणती आहेत हे आधी बघूया. वर्तमानपत्रातील बातमीचे नियमित वाचन करणे आवश्यक आहे. वाचन कशासाठी? तर बातमीचं जे तंत्र आहे, बातमीमध्ये जी वाक्यरचना असते किंवा शब्दरचना असते, प्रसंगाची किंवा घटनेची जी मांडणी असते ती माहीत व्हावी म्हणून आपल्याला नियमित वाचन करायचं आहे. त्यानंतर सराव करायचा नियमित. वाचन आणि सराव या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आता नियमित वाचन केल्यामुळे आणि नियमित सराव केल्यामुळे काय फायदा होतो? तर बातमी लेखनाची जी भाषा आहे ती आपल्याला कळेल, शब्दरचना कळेल, वाक्य कशी छोटी छोटी करून आपल्याला बातमी लिहिता येईल हे आपल्याला समजेल. म्हणून नियमित वाचन, नियमित सराव आवश्यक आहे. याशिवाय भाषेचे व्याकरण आपल्याला समजून घेता येईल.
म्हणजे बघा, बातमी लेखन करत असताना किंवा तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचत असताना या सगळ्या गोष्टींची तुम्हाला जाणीव होईल. तिथली भाषा वैशिष्ट्यपूर्ण असते, त्याचं व्याकरण जो भाग आहे तो वेगळा असतो, तुम्हाला लक्षात येईल. सोप्या वाक्य रचनांचा सराव आपल्याला करता येईल. म्हणजे ज्या बातम्या आपण वाचतो वर्तमानपत्रामध्ये किंवा टीव्हीवर, रेडिओवर बातम्या जेव्हा ऐकतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यांची वाक्यरचना छोटी छोटी आहे आणि छोट्या छोट्या वाक्यरचना तयार करणे देखील एक कौशल्य असतं. ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी आपल्याला नियमित वाचन आणि सराव करणे आवश्यक आहे. हे ते सरावाचे सगळे फायदे आहेत. आणि बातमीचं जे तंत्र आहे ते आपल्याला माहीत होईल. म्हणून नियमित सराव, नियमित वाचन करणे आवश्यक आहे. म्हणजे बातमी लेखनाचे तंत्र आपल्याला समजून येईल, वाक्यरचना कशी असते तेही कळेल आणि आपल्याला जे बातमी लेखनाचे जे आवश्यक कौशल्य आहे ते आपल्यामध्ये निर्माण होईल आणि आपण त्या दिशेने प्रयत्न करायला लागू. आता बातमीची क्षेत्रे कोणती आहेत त्याचा आता आपण विचार करूया. शालेय बातमी लेखनाचे क्षेत्र. आता तुम्ही 10वीच्या वर्गात आहे म्हणल्यानंतर तुम्हाला शालेय बातमी लेखनाचं क्षेत्र माहीत पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रम जे घडतात किंवा आयोजित केले जातात त्याच्या बातम्या आपल्याला वर्तमानपत्रात नेहमीच वाचायला मिळतात. अनेक सामाजिक संस्था किंवा शाळांमधून, महाविद्यालयांमधून सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. त्याच्या बातम्या आपल्याला वर्तमानपत्रामध्ये बघायला मिळतील. आत्तापर्यंत जर तुम्ही पाहिलं नसेल तर आता इथून पुढं सांस्कृतिक बातम्या जरूर पहा. त्यांची वाक्यरचना, त्यांची शब्दरचना, बातमीचा आकार, बातमी लेखनाचे मुद्दे, किती परिच्छेदामध्ये ती बातमी लिहिली, किती ओळींमध्ये लिहिलेली आहे, सगळं तुम्हाला तिथं बघायला मिळेल. म्हणून आपल्याला वर्तमानपत्राचा आधार घेऊन आपल्याला बातमी लेखनाचं क्षेत्र निहाय आपल्याला वाचन करायचं आहे. म्हणजे आपल्याला शाळा स्तरावर कृतीपत्रिकेमध्ये किंवा परीक्षेमध्ये बातमी लेखन करताना अडचणीचं ठरणार नाही. क्रीडात्मक बातम्या असतात. आता आपल्या शाळेमध्ये विविध क्रीडात्मक स्पर्धा असतात किंवा तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर ज्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात त्याच्या बातम्यासुद्धा असतात. आणि विशेष करून वर्तमानपत्रामध्ये शेवटचं जे पान असतं त्याच्यामध्ये पूर्णपणे क्रीडात्मक बातम्या असतात. तुम्ही त्याचा जरूर लक्षपूर्वक वाचन करा. शैक्षणिक सुद्धा बातम्या असतात बघा. शाळामध्ये, महाविद्यालयामध्ये अनेक शैक्षणिक कार्यक्रम होतात, त्याच्या बातम्यासुद्धा येत असतात. त्यानंतर चौथं क्षेत्र आहे सामाजिक क्षेत्र. अनेक सामाजिक संघटना, संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात, त्याच्या बातम्या असतात. या दृष्टीने तुम्ही त्या बातम्यांचं वाचन करायचं आहे. त्यानंतर आपण पुढं जाऊया. म्हणजे आपल्याला आणखीन कोणती क्षेत्र आहेत हे लक्षात येईल. वाङ्मयीन क्षेत्र म्हणजेच ग्रंथ प्रदर्शन असतील, पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असेल किंवा पुस्तक विक्री प्रदर्शन असेल, या सगळ्या वाङ्मयीन घटना, प्रसंग बातमी रूपात आपल्याला वर्तमानपत्रात छापलेल्या दिसून येतात. त्याचा पण आपण अभ्यास करायचा आहे, त्याचं पण आपल्याला वाचन करायचं आहे. म्हणजे वाङ्मयीन क्षेत्रामध्ये कशा प्रकारच्या बातम्या लिहिल्या जातात, छापल्या जातात हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर वैद्यकीय क्षेत्र आहे. आपल्या आरोग्याशी संबंधित हे क्षेत्र आहे. आता याच्यामध्ये रक्तदान शिबिर, नंतर नेत्रदान शिबिर, त्यानंतर आरोग्य शिबिरं, असे अनेक वैद्यकीय क्षेत्रातले कार्यक्रम होत असतात आणि त्या वर्तमानपत्रातून किंवा रेडिओमधून किंवा टी व्ही चॅनलमधून ते बातम्या प्रसारित होत असतात. त्या पण बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि त्याचा सराव करायचा. वैज्ञानिक क्षेत्र आहे. या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये विज्ञान प्रदर्शन असतील, वैज्ञानिक खेळण्यांचे प्रदर्शन असतील किंवा वैज्ञानिक स्पर्धा असतात, त्या सगळ्यांच्या बातम्या आपल्याला वर्तमानपत्रात पाहावयास मिळतात. त्याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे.
दैनंदिन घटना ज्या असतात त्या विधायक म्हणजे चांगल्या दैनंदिन घटना की ज्यातून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळेल अशा दैनंदिन घटना घडत असतात. त्या घटनांचा देखील आपल्याला आढावा घ्यायचा आहे. त्या घटनावर आधारित देखील आपल्याला बातम्या पाहायच्या आहेत आणि वाचायच्या आहेत. यानंतर बातमी लेखन म्हणजे काय, बातमी म्हणजे काय, बातमीमध्ये काय असावं काय नसावं हे पण आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे बातमी लेखनासाठी आपण काय लक्षात ठेवून लेखन करायचं आहे. त्यासाठी बातमी म्हणजे काय हे जाणून घेऊ. वस्तुस्थितीचे भान ठेवून तटस्थपणे केलेले लेखन म्हणजे बातमी होय. म्हणजे जो प्रसंग घडला, जी घटना घडली, ती घटना किंवा तो प्रसंग वस्तुस्थितीचं म्हणजे त्याची जाणीव ठेवून आपल्याला लेखन करायचं आहे. त्यालाच बातमी असं म्हटलेलं असतं. बातम्या दोन घडतात. एक घडून गेलेली घटना असेल आणि पुढे घडणारी घटना असेल. अशा दोन प्रकारे बातम्या आपल्याला वर्तमानपत्रामध्ये पाहाव्यास मिळतात. त्याचा उल्लेख येईल पुढे. बातमीत सर्व काही असते परंतु मी कुठेच नसतो. म्हणजे जो बातमीदार असतो त्याचा वैयक्तिक मत किंवा त्याचा वैयक्तिक विचार त्या बातमीमध्ये नसतात. जसे घडले तसे क्रमवार बातमी लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे एखादी सांस्कृतिक कार्यक्रमाची बातमी असेल तर सांस्कृतिक कार्यक्रम कसा कसा घडत गेला, क्रमवार घडत गेला, तशाच पद्धतीने आपल्याला बातमी लेखन करावयाचे आहे. तुमच्या शाळांमध्ये किंवा आणखीन ठिकाणी तुम्ही हे सांस्कृतिक कार्यक्रम किंवा क्रीडात्मक कार्यक्रम बघितले असतील तर त्याचा क्रम कसा कसा पुढे जातो हे तुम्ही पाहिलेलं आहे आणि त्याच क्रमाने वर्तमानपत्रात बातमी येत असते. हे बातमीचं वाचन निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. वृत्तलेखन म्हणजेच बातमी लेखन सुटसुटीत व सुयोग्य असणे आवश्यक आहे. मगाशी सांगितलं की सुटसुटीत म्हणजे अगदी अलंकारिक भाषा वगैरे असलं काही न वापरता अगदी सोप्या समजेल अशा भाषेमध्ये वाक्यरचना असणे आवश्यक आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे केव्हा, कुठे, कसे व काय या चारही प्रश्नांची उत्तरे बातमी लेखनातून मिळालीच पाहिजे. म्हणजे बातमी केव्हा घडली, कुठे घडली, कशी घडली आणि काय त्या बातमीमध्ये आहे, त्या प्रसंगामध्ये काय आहे याचं उत्तर त्या बातमीतून मिळाले पाहिजे. आता ते बघणार आहोत आपण की केव्हा, कुठे, कसे व काय याचं उत्तर आपल्याला बातमी लेखनाचा नमुना बघत असताना आपल्याला ते कळेल, उत्तर त्याचे सापडतील. आणखीन काय महत्त्वाचं आहे, बातमी लेखनात लहान विधाने, मगाशी त्याचा उल्लेख झाला आहे, आणि उचित परिच्छेद असणे आवश्यक आहे. आपल्याला 5 गुणांसाठी बातमी लेखन करायचं आहे. लहान असे 3 परिच्छेद किंवा 2 परिच्छेद पैकी एक निवडून आपल्याला बातमी लेखन करायचं आहे. तुम्हाला वाटलं की मी छोट्या 3 परिच्छेदामध्ये बातमी लेखन करू शकतो किंवा 2 परिच्छेदामध्ये बातमी लेखन करू शकतो तर जरूर, जसं जमेल तसं तुमच्या सोयीने आहे. पण परिच्छेद 2-2 ओळींचे असू नये तर त्याच्यापेक्षा 2 पेक्षा 3 ओळी किंवा 4 ओळींचं असावं. त्यानंतर बघूया, अलंकारिक भाषा किंवा काव्यमय भाषा टाळावी. बातमी लेखनामध्ये अलंकारिक भाषा, काव्यमय भाषा नसते. तुम्ही बातमी लेखन वाचलं असेल किंवा वर्तमानपत्रामध्ये किंवा आकाशवाणीवर, TV चॅनलवर जेव्हा बातम्या ऐकता, पाहता आणि वाचता तेव्हा त्या बातम्यांमध्ये अलंकारिक भाषा नसते, काव्यमय भाषा नसते. याची जाणीव तुम्हाला होईल. आपल्याला पण ते टाळायचं आहे. शीर्षक हे बातमीचे प्रतिबिंब असते. शीर्षक म्हणजे वरचं टायटल म्हणजे मथळा. तो मथळा वाचल्यानंतरच की त्या बातमीत काय आहे अशी जिज्ञासा निर्माण होते, असे शीर्षक पाहिजे. आता तुम्ही लोकमत, दिव्य मराठी, सकाळ, महाराष्ट्र टाइम्स, तरुण भारत, पुण्यनगरी या सगळ्या वर्तमानपत्राचे तुम्ही जर मथळे बघितले असतील किंवा शीर्षक बघितले असतील बातम्यांचे तर प्रत्येकाचं शीर्षक हे वैशिष्ट्यपूर्ण असतं. म्हणजे जशी लोकमत या वर्तमानपत्रामध्ये
बातमीचं जसं शीर्षक आहे तेच शीर्षक दुसऱ्या वर्तमानपत्रामध्ये असणार नाही, ते वेगळंच असणार आहे. म्हणजे वाचकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक मथळा असणे आवश्यक आहे, शीर्षक असणे आवश्यक आहे. तसंच आपल्याला पण करायचं. मगाशी दोन प्रकारच्या बातम्या असतात असं आपण म्हणालो, घडून गेलेली किंवा घडणारी. आता घडून गेलेली बातमी ही भूतकाळात लिहायची असते, कारण घडून गेलेली आहे ती. आता घडणारी बातमी ही भविष्य काळात लिहायची आहे. हे प्रत्येकाने पक्क लक्षात ठेवा. परिच्छेद असतात बातम्यांमध्ये. छोट्या बातम्या असतील तर 2 परिच्छेद असतात, त्याच्यापेक्षा थोडी मोठी असेल तर 3 परिच्छेद असतात. तर पहिला परिच्छेद जो असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. त्याच्यामध्ये बातमीचा महत्त्वाचा मुद्दा येणे अपेक्षित आहे. म्हणजे ह्या सगळ्या बातमी लेखनाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या की आपल्याला बातमी लेखनाचं कौशल्य आत्मसात करत असताना कमीत कमी समस्या, कमीत कमी अडचणी निर्माण होतील. सराव न करता, वाचन न करता थेट बातमी लेखन करणे आणि तसा प्रयत्न करणे अतिशय चुकीचे होईल. आधी वाचन करा, त्याचं नीट समजावून घ्या, अवलोकन करा आणि मग त्याचा सराव करा. सरावानंतर तुम्हाला बातमी लेखन नक्कीच जमेल. आता बातमी लेखनाचा नमुना आपण तुमच्यासमोर ठेवतो की कशा पद्धतीची बातमी असावी, शीर्षक त्याचं कसं असावं, कोठे, कसे, काय, हे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं बातमीत मिळतात की नाही हे आता इथं बघूया आपण. आता बातमीचं शीर्षक आहे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा संपन्न. आता ही चित्रकला स्पर्धा कोठे, केव्हा, कधी आणि त्यात काय घडलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील. तर पाहूया, बातमी वाचनच करूया डायरेक्ट. म्हणजे आपल्याला बातमी कशी आहे, कशी लिहिली गेलेली आहे आणि आपल्याला कशी लिहायची आहे हे तर अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. बघा, बातमी लेखनाचा नमुना मी तुम्हाला वाचून दाखवतो. सोलापूर दिनांक 18. महाराष्ट्र राज्याच्या वर्धापन दिनानिमित्त येथील श्री साई प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेस राज्यभरातील शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शहरातील हुतात्मा बागेत दिनांक 1 मे रोजी सकाळी 9 वाजता प्रमुख अतिथी चित्रकार दीपक पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचा शुभारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी चित्रकलावंत जी ऋतुराज हे होते. या प्रसंगी प्रमुख अतिथी पाटील यांनी कलेचे जीवनातील महत्त्व या विषयावर मुलांचे प्रबोधन केले. इयत्ता 5वी ते 7वी व 8वी ते 10वी अशा 2 गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील बाल चित्रकारांनी आपल्या कुंचल्याने कलेस रंग भरला. जिल्ह्यात प्रथम शालेय मुलांकरिता एवढ्या मोठ्या स्वरूपात सदर स्पर्धा यशस्वीपणे संपन्न झाली. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी साई प्रतिष्ठानचे भीमाशंकर जगताप, रमेश पवार, किशोर जावळे व सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले. म्हणजे बातमी लेखनाचा नमुना तुमच्या समोर ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला बातमी लेखन कसं करायचं आहे. म्हणजे या सगळ्यांचा उलगडा आपल्याला तिथं झालेला आहे. आता कृतीपत्रिकेमध्ये बातमी लेखनाचं स्वरूप कसं असतं याचा विचार करू. म्हणजे बघा, 4 प्रकारे आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये बातमी विचारली जाऊ शकते. पहिलं आहे दिलेल्या घटनेवर बातमी तयार करणे. घटना दिलेली असते, ती घटना आपण वाचायची, त्याच्यावर विचार करायचा आणि बातमी लेखनाच्या तंत्रानुसार आपल्याला बातमी लेखन करावयाचे आहे. दुसरं आहे दिलेल्या सूचक शब्दावरून बातमी लेखन करणे. काही शब्द दिलेले असतात, त्या शब्दांवरून आपल्याला बातमी लेखन करायचं आहे. घटनेवर आधारित वृत्तलेखन.
हे तिसरा मुद्दा आहे. घटना दिलेली असते ती बघायची, किंवा चित्रात्मक घटना असेल ती पाहायची, त्याचं निरीक्षण करायचं आणि विचार करून आपल्याला बातमी लेखन करायचं आहे. चौथं आहे विविध कार्यक्रमावर आधारित वृत्तलेखन. विविध कार्यक्रमाचं स्वरूप तिथं दिलेलं असतंय, ते स्वरूप आपण वाचायचं आहे, त्याच्यावर थोडा विचार करायचा आहे आणि बातमी लेखन करायचं. अशा 4 पद्धती बातमी लेखनाचे आहेत. ते तुम्हाला त्या पद्धतीने कृती दिलेली असते. पैकी एक कृती आपल्याला कृतीपत्रिकेत विचारली जाऊ शकते. 4 पैकी 1 म्हणजे आपल्याला ह्या 4ही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर आपण पुढे जाणार आहोत. पुढचा घटक आहे जाहिरात लेखन. जाहिरात म्हणजे काय हे आधी समजावून घेऊ. जाहिरात म्हणजे आपल्या उत्पादनाची सृजनशील व वैविध्यपूर्ण मांडणी म्हणजे जाहिरात होय. तुम्ही प्रत्येक जण जाहिरात पाहता, जाहिरात वाचता, किंवा बाजारामध्ये पेठेमध्ये फिरत असताना जाहिरातीचे फलक पाहता. तर ही जाहिरात कशासाठी असते हे आधी समजावून घ्या, म्हणजे जाहिरात लेखन करताना आपल्याला काही अडचण येणार नाही. आपण जाहिरात फारशा गंभीरतेने वाचत नाही किंवा ऐकत नाही, पण आता इथून पुढं आपल्याला जाहिरात वाचावी लागेल. त्यातील वाक्यरचना असेल, आकर्षक मांडणी असेल, ती पाहावी लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला त्याचा सराव आणि अभ्यास करावा लागेल. जाहिरात लेखन हे एक तंत्र पण म्हणता येईल आणि कला पण म्हणता येईल. त्या तंत्राचा कलेचा आपण अभ्यास करत असताना जाहिरात जो असतो, जो करणारा जाहिरात असतो, त्याचा काय मुख्य उद्देश असेल, तो कशासाठी जाहिरात करतो, तर 3 प्रमुख उद्दिष्टे आपल्याला सांगता येतील. उत्पादनाबाबत आवड किंवा रुची निर्माण करणे. जो उत्पादक कारखानदार असेल, दुकानदार, विक्री करणारा दुकानदार असेल, येणारा जो ग्राहक असतो, त्याच्या मनामध्ये त्या वस्तूविषयी आवड निर्माण झाली पाहिजे, म्हणून जाहिरात असते. दुसरा आहे लोकांचं लक्ष वेधून घेणे किंवा आकर्षित करणे. आपल्या वस्तूकडे लोकांचे लक्ष कसं चटकन वेधून घेता येईल, आकर्षित करून घेता येईल, यासाठी जाहिरात असते. आता बघा, चॅनलवरती अनेक जाहिराती असतात, रेडिओवरती पण असतात आणि आपल्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरात असतात. काही जाहिराती आपले लक्ष वेधून घेतात. काही लोक जाहिरात पाहून ती वस्तू खरेदी करतात. म्हणजे जाहिरातीचा परिणाम झालाय की नाही झाला, जाहिरातीचा मुख्य उद्देश साध्य झाला की नाही झाला, झाला. म्हणजे ही जाहिरात अशी असते. म्हणजे आपण जी वस्तूची जी निर्मिती केलेली आहे ती विकली गेली पाहिजे, हा पण मुख्य उद्देश आहे तिसरा. नुसतं साठवून ठेवून उपयोग नाही. मग आपल्या जवळ जी वस्तू आहे ती विकली गेली पाहिजे. साधं गावातल्या बाजारामध्ये तुम्ही जाऊन पहा. खेड्यातला भाजीपाला उत्पादक शेतकरी जेव्हा बाजारामध्ये भाजीपाला घेऊन येतो आणि त्याची तो जाहिरात करतो, ते म्हणाल कशी जाहिरात केली, तर तो जो भाजीपाला आणतो त्याची आकर्षक मांडणी करतो. लोकांना आकर्षित करण्यासाठी मौखिक म्हणजे तोंडी आपल्या भाजीपाल्याची जाहिरात करतो. तुम्ही एकदा बाजारात पहा, याच्या आधी तुम्ही गेलेला आहात, पाहिलेलं आहे, पण जाहिरात करणारा जो असतो त्याच्याकडे आपलं फारसं लक्ष नसतं. आपण काय बघत असतो, कुठल्या दुकानामध्ये कुठली वस्तू मिळते आणि तिथं कसं जायचं हेच आपण ठरवतो. पण तिथं गेल्यानंतर त्या दुकानापर्यंत जाईपर्यंत अनेक दुकानांच्या जाहिराती आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात. म्हणजे जाहिरातीचा मुख्य उद्देश काय आणि जाहिरात कशासाठी करावायची असते हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल.
आपल्याला सुद्धा जाहिरातीचं लेखन अशाच पद्धतीने करायचं आहे. आपण उत्पादक आहोत, आपण दुकानदार आहोत, हे गृहीत धरून आपल्या जवळ असलेल्या वस्तूंची जाहिरात तयार करायची आहे. म्हणजे अर्थात इथं कृतीपत्रिकेमध्ये जो विषय दिलेला असेल त्या विषयावर आपल्याला जाहिरात करायची आहे. ज्या विषयावर बातमी झाली तशीच जाहिरात पण असते. म्हणजे बघा, मगाशी आपण उल्लेख केला, बातमी लेखनामध्ये वाङ्मयीन बातम्या असतात. आता पुस्तक प्रदर्शन, ग्रंथ प्रदर्शन असतात, त्याची पण जाहिरात होऊ शकते. म्हणजे बघा, ग्रंथ प्रदर्शनामध्ये कोणती पुस्तकं आहेत, कोणत्या लेखकाची आहेत, किती प्रकारच्या आहेत आणि नवे कोणते, जुने कोणते, सवलती किती आहेत, किती दिवस आहे, ह्या सगळ्यांचा समावेश जाहिरातीमध्ये होऊ शकतो. म्हणजे जिज्ञासा जागृत करणे, ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेणे, यासाठी जाहिराती आवश्यक असतात. कारण हे आजचं जे युग आहे ते जाहिरातीचं युग आहे. जाहिरातीशिवाय आपल्याला काहीही वस्तू विक्री करू शकणार नाही. जाहिरात लेखन करताना महत्त्वाच्या गोष्टी ह्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. जाहिरात म्हणजे संदेश आणि संदेश रूपातील तो संवाद असतो. जाहिराती संवादात्मक असतात. बघा, आता तुम्हाला कळेल पुढे आपल्याला संवाद कसं त्या जाहिरात लेखनामध्ये टाकायचा आहे. जाहिरात लेखनामध्ये भाषा ही प्रभावी असावी. प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. काही जाहिराती इंग्रजीमध्ये असतात, काही जाहिराती हिंदीमध्ये असतात, काही जाहिराती मराठी, कन्नड, त्या राज्यातल्या भाषेमध्ये जाहिरात अधिक आकर्षित करण्यासाठी भाषा वापरली जाते, भाषेचं उपयोजन केलं जातं. ग्रामीण बोलीचा सुद्धा भाषेमध्ये उपयोग केला जातो. आता बघा, कृषी क्षेत्रातील जाहिरात जर असेल, खतं किंवा बियाणे किंवा आणखीन काय असेल, तर त्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये ती जाहिरात असते. तुम्ही बघा लक्षपूर्वक, कृषीविषयक ज्या जाहिराती असतात, विहिरीमध्ये लावायच्या मोटारी असतील, पाईप्स असतील, बियाणे असतील, खते असतील, बघा तुम्ही कृषी विभागाची जाहिरात कशी असते. रेडिओ, सोलापूर आकाशवाणीवर किंवा इतर आकाशवाणी केंद्रावर ह्या कृषीविषयक जाहिराती असतात. त्याचा पण तुम्ही विचार करा, भाषा किती प्रभावी असते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थपूर्ण आशय आपल्याला जाहिरातीतून मांडता आला पाहिजे. ते बघणारच आहोत आपण पुढे, त्याचा अभ्यास आहेच पुढे. शब्दरचना लक्षवेधी असली पाहिजे, मांडणी आकर्षक असली पाहिजे. म्हणजे मांडणी आणि शब्दरचना जर आकर्षक असेल तर जाहिरात अधिक आकर्षक होते आणि मग जो ग्राहक आहे तो त्याकडे आकर्षित होतो. जाहिरात कशाची आहे हे ठळकपणे उठून दिसणे अपेक्षित आहे. आपण कशाची जाहिरात करतो, कुठल्या वस्तूची जाहिरात करतो, हे आधी ठळकपणे दिसलं पाहिजे. आपण नमुना लेखनामध्ये ते तुम्हाला त्यावेळेस मी स्पष्ट करेन. त्यानंतर संपर्क, स्थळ, काळ, वेळ, पत्ता, ईमेल, मोबाईल नंबर याचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. तुम्ही जाहिरात केली खरी, ग्राहकाला ती जाहिरात पाहून त्याला असं वाटलं की मला ही वस्तू खरेदी करायची, मग त्याने संपर्क कोणाशी करायचा, पत्ता कसा शोधायचा, मग तुम्हाला ते पत्ता, ईमेल ॲड्रेस म्हणा किंवा वेळ, हे सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसला पाहिजे. जाहिरातीमध्ये चित्रे असतात. आपल्या वर्तमानपत्रामध्ये बघा, चित्र असतात जाहिरातीत. परंतु आपल्याला परीक्षेत कृतीपत्रिकेमध्ये चित्रे काढायची नाहीत. पेन आणि वाक्यरचना आणि आवश्यक तेथे पट्टीचा वापर करून चौकोन, त्रिकोण काढून आपल्याला ती जाहिरात आकर्षकपणे लिहावयाची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जाहिरात लेखन करत असताना जाहिरात लेखनाच्या नमुन्यामध्ये खाडाखोड करायची नाही. खाडाखोड जर दिसली तर ते विद्रूप जाहिरात होते, म्हणून खाडाखोड टाळणे महत्त्वाचे. आणि जाहिरात लेखन करत असताना जाहिरातीचा सराव, त्याचं वाचन आणि त्याचं लेखन याची पण आपण तयारी करायची आहे. आता जाहिरात कशी विचारली जाते ते आपण पाहूया. म्हणजे आपल्या कृतीपत्रिकेमध्ये जाहिरात लेखनासाठी 4 प्रकारे कृती दिल्या जातात. शब्दावरून जाहिरात तयार करणे,
शब्द दिलेले असतात, त्यावरून जाहिरात तयार करायची असते. जाहिरात देऊन त्यावर आधारित कृती सोडवणे. जाहिरात दिलेली असते, ती वाचायची, बघायची आणि त्यावर जी कृती विचारलेली असेल ती कृती आपल्याला सोडवायची आहे. एखादा विषय दिलेला असतो, त्या विषयावर आधारित जाहिरात लेखन करायचं आहे. आणि एखादी जाहिरात कशीही दिलेली असते चुकीच्या पद्धतीने, ती बरोबर मांडून नुसती मांडायची नाही, तर त्याचं आकर्षक पुनर्लेखन करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 4 प्रकारची कृतीपत्रिकेमध्ये परीक्षेमध्ये विचारली जाते. 4 प्रकारची म्हणजे 4 पैकी 1 आपल्याला विचारली जाऊ शकते. आपण 4ची तयारी करायची आहे. म्हणजे आपल्याला कशाही पद्धतीची जरी जाहिरात आली तर आपल्याला अडचण येणार नाही. आता एक जाहिरातीचा नमुना आपण तुमच्यासमोर ठेवलेला आहे. आता तुम्हाला इथं रंगीबेरंगी जाहिरात दिसेल, पण आपल्याला रंगीबेरंगी जाहिरात तयार करायची नाही परीक्षेत. फक्त निळा पेन वापरून कसं आकर्षकपणे आपल्याला जाहिरात लेखन करता येईल याचा आपल्याला विचार करावायचा आहे. म्हणजे आपल्याला इतर रंगीत पेन्सिल वापरायची परवानगी आपल्याला नाही आहे. फक्त निळा पेन वापरायचा आहे, एवढीच परवानगी आहे. त्या पद्धतीने आहे तेवढ्या उपलब्ध साधनांचा उपयोग करून आपल्याला जाहिरातीचं आकर्षक लेखन करायचं. या ठिकाणी तुम्हाला तो नमुना दिलेला आहे. आता ती जाहिरात आपण वाचूया, म्हणजे तुम्हाला त्यातील आकर्षकपणा, लक्षवेधकपणा, चित्तवेधकपणा तुमच्या लक्षात येईल. बघा, खुशखबर खुशखबर खुशखबर. सर्व प्रकारच्या शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्याचे भव्य प्रदर्शन सोलापुरात प्रथमच. शिवाय सवलतीच्या दरात. त्वरा करा आणि आजच भेट द्या व खात्री करून घ्या. चला मग येत आहे ना. म्हणजे बघा, संवाद आहे तो. चला येत आहे ना. हे जे अशी वाक्यरचना आहे, हे संवाद आहे. म्हणजे ही संवादाचं माध्यम आहे भाषेचं, म्हणजे जाहिरातीचं. आता या ठिकाणी वैशिष्ट्य काय जाहिरातीचं आपल्याला ते लिहिता आलं पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी सवलत 40%, फक्त 5च दिवस, सुवर्ण संधीचा आजच लाभ घ्या, पुन्हा असा दिवस येणार नाही. म्हणजे तुम्हाला खुश करण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी अशा जाहिराती तिथं दिलेल्या आहेत. वेळ सकाळी 9 ते रात्री 9. पत्ता, आमचा पत्ता दिले बघा खाली. सृष्टी ड्रेसेस अँड स्टेशनरी, मेन रोड, धुळे, सोलापूर. ईमेल devidasguru69@gmail.com. मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला इथं रंगीत पेनाचा किंवा पेन्सिलचा वापर न करता साध्या पेनाने तुम्हाला ही जाहिरात लेखन अधिक आकर्षित करता येते, अधिक लक्षवेधी करता येते. आता तुम्हाला हे गोल दिसते, लांबट गोल लंबोळकी पट्टी दिसते, आयताकृती चौकोन दिसतोय, ढगांचा आकार दिसतो. हे आपल्याला पेनाने काढता येतं. त्याच पद्धतीने आपल्याला ह्या गोष्टींचं लेखन करायचं आहे, म्हणजे आपल्याला काही अडचण येणार नाही. यानंतर शेवटचा जो भाग आहे, कथालेखन. कथालेखन, आपल्याला कथा आवडते, ऐकायला आवडते, वाचायला आवडते, हे माहिती आहे मला. ऐकणे आणि वाचणे आवडते कथा, पण लेखनाची वेळ आल्यावर. पण कधी कधी असं होत आहे की कथा वाचत असताना कधी कधी आपल्या डोक्यात विचार येतो की मला सुद्धा हे येऊ शकतं, मी सुद्धा असं मांडू शकतो. कथालेखन खरी तर फार सोपी गोष्ट आहे. शाळेमध्ये किंवा आणखीन महाविद्यालयामध्ये तुम्ही गोष्टी ऐकल्या असतील, कथा ऐकल्या असतील, किंवा आजी आजोबांकडून कथा ऐकल्या असतील. त्यांनी कशी कथेची सुरुवात, त्यांची मांडणी, सांगण्याची पद्धत बघितल्यानंतर आपल्याला सुद्धा हे जमतं, सोपं आहे बाबा असं वाटतं. सोपीच आहे ती, फक्त काही गोष्टी पाळाव्यात. काही म्हणजे कथालेखनाचं तंत्र, त्या कथालेखनामध्ये आपल्याला काय करता येईल, कशा पद्धतीने कथालेखन करता येईल, हे थोडंसं जाणून घेतलात की कथालेखन करायला आपल्याला काहीच अवघड होणार नाही. कथालेखन कशासाठी करायची, कृतीपत्रिकेमध्ये आम्हाला अभ्यासाला कथालेखन का ठेवलेलं आहे, असं कधी कधी असं
प्रश्न मुलांना पडतो, काही प्रश्न पडत नाही. प्रश्न बाजूला सारायचा आणि आपल्याला कथालेखन करायचं आहे असा विचार करून आपल्याला कथेकडे वळायचं आहे. म्हणजे कथा ऐकल्यानंतर जेवढा आनंद होतो, कथा वाचल्यानंतर जितका आनंद होतो, ती कथा स्वतः लिहिली तर त्याहीपेक्षा अधिक आनंद आपल्याला होऊ शकतो. म्हणजे कथा हा आपल्या आनंदाचा विषय आहे. कथेमुळे होतंय काय की आपल्यामध्ये असलेली जी कल्पना शक्ती आहे ती जागृत होते. आपण बाबा नवीन काहीतरी निर्माण करू शकतो याची जाणीव होते. आपल्यामध्ये काहीतरी सृजनशील आहे ह्याची जाणीव झाल्यानंतर ती आपल्या लेखणीतून, शब्दातून रूप घेत कागदावर उमटते. त्याचा आनंद हा वेगळाच असतो. कथा लेखन का दिलंय 10वीला? तर 10वीच्या मुलांचा विचार केला तर ही मुलं, त्यांच्या मनामध्ये कल्पनाशक्ती जागृत व्हायला सुरुवात होते. ते नवीन काहीतरी करण्यास प्रयत्नशील असतात. म्हणून तर कथा लेखन हा विषय दिलेला आहे. कथा आनंद देणाऱ्या असतात, कथा विचार प्रवर्तक असतात, कथा काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असतात. कथेत पात्र, घटना, तर्कसंगत, विचार महत्त्वाचे असते. विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य विकसित करणे हा कथा लेखनाचा मुख्य उद्देश असतो. हे तुम्हाला आता वाचून दाखवलं खरं, पण आता तुम्हाला किती कळलं ह्याच्यातलं आता बघूया. कथा विचार करायला लावते, बरोबर. विचार करून आपण कथा लिहितो, हेही बरोबर. म्हणजे आपली विचार करण्याची प्रवृत्ती किंवा क्षमता वाढते. किंवा आपण जेव्हा एखादी कथा वाचली असेल किंवा ऐकली असेल तेव्हा आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये विचार येतात की ही कथा अशी झाली बाबा, लेखकाने अशा पद्धतीने लिहिलं, वर्णन असं होतं, विषय असा होता. म्हणजे आपण विचार करायला लागतो. आणि तेवढंच नाही तर त्याच्याही पुढे जाऊन विचार करतात मुलं की मलाही अशा प्रकारची कथा सुचू शकते, माझ्याही डोक्यात एक वेगळा विषय आहे, कथा लिहिता येईल का मला. अशा अनेक प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये घोळत असतात. कथा काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असते. काल्पनिकपणा म्हणजे कल्पना करून कथा लिहिता येते. प्राणी कथा म्हणा किंवा पंचतंत्राच्या कथा, गूढ कथा, हे काल्पनिक स्वरूप असतं त्याचं थोडंसं. आणि मग ग्रामीण कथा ज्या असतात किंवा दलित कथा ज्या असतात ह्या सत्य घटनेवर आधारित असतात. कथेमध्ये पात्रे असतात, व्यक्ती असतात. पात्र म्हणजे व्यक्ती. त्या व्यक्तीच्या भोवती किंवा त्या पात्राच्या भोवती कथा फिरत असते. किंवा त्या व्यक्तीच्या प्रसंगात, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडलेला प्रसंग, घटना, ह्याच्या भोवती कथा फिरत असते. आणि कथा लेखन हे विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी आहे. हा कथा लेखनाचा मुख्य उद्देश आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे कथा लेखन हे त्रासदायक नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आता उत्तम कथा लेखनासाठी काय करावं लागेल आपल्याला, काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेवढ्या जर 10-12 गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवल्या की आपल्याला कथा लेखनाला फारशा अडचणी येणार नाही. कथा भूतकाळात लिहावी. पहिली गोष्ट, घडून गेलेली घटना असते, त्यामुळे कथेमध्ये लेखन करत असताना वाक्यरचना भूतकाळात असावी. कथा लेखनामध्ये घटना, प्रसंग, काळाचे योग्य भान असणे गरजेचे आहे. घटना केव्हा घडली, प्रसंग कसा घडला, तो काळ कोणता, त्याचं जाणीव ठेवून त्याचं लेखन करावयाचे आहे. कथेत भाषा वैशिष्ट्यपूर्ण असते आणि घटनेचा ओघ क्रमवार असावा. आता बघा, भाषा वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे प्रत्येक कथा लेखकाची भाषा वेगळी आहे. काही कथाकार प्रमाण भाषेमध्ये लिहितात आणि काही कथाकार बोली भाषेमध्ये, ग्रामीण भाषेमध्ये लिहितात. आता ग्रामीण भाषामध्ये विचार केला तर आपण शंकर पाटील, आनंद यादव, रा.रं. बोराडे यासारखे अनेक ग्रामीण कथाकार होऊन गेले. त्यांच्या कथा जर तुम्ही वाचल्या असतील तर आपण जी भाषा बोलतो गावागावामध्ये, तीच ग्रामीण बोली त्या कथेमध्ये दिसते. म्हणजे भाषा वैशिष्ट्यपूर्ण आहे, त्यामुळे त्या कथेला अधिक रंग चढतो. प्रमाण भाषा सुद्धा वापरली जाते. घटना, त्याचा क्रम कथेमध्ये अशी क्रमाने आलेली असते.
तो पण आपल्याला भाग लक्षात ठेवायचा आहे. कथा बीज म्हणजे कथेचा विषय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण त्या विषयाभोवती तर कथा फिरत असते आणि त्या विषयाला अनुसरूनच कथेमध्ये पात्र येतात, संवाद येतात, भाषा येते. म्हणजेच कथा बीज म्हणजे कथेचा विषय, त्या कथेचा आत्मा असतो, याची जाणीव ठेवा. आत्मा नसेल तर कथा होणारच नाही. म्हणून कथेचा जो आत्मा आहे म्हणजेच तो विषय आहे, कथा बीज आहे, हे लक्षात ठेवा आणि त्या विषयाभोवती कथा लिहायची आहे. कथेमध्ये प्रसंगानुरूप वातावरण निर्मिती असावी. तुम्ही जर कथा वाचत असाल तर तुम्हाला प्रसंगानुरूप वातावरण निर्मिती करणारे वाक्य रचना, अशी वर्णन तुम्हाला तिथं वाचायला मिळतील. किंवा एखादी व्यक्ती कथा सांगत असेल तर ती वातावरण निर्मिती करते आणि वातावरण निर्मिती झाली की ऐकणारा आणि वाचणारा दोन्हीही त्याच्यामध्ये गुंग होतात. आता प्रसंगानुरूप वातावरण निर्मिती म्हणजे गूढ कथा असतील तर त्यामध्ये असं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असतं, किंवा रहस्यकथा किंवा शौर्यकथा. तसंच शौर्यकथा वाचत असताना आपल्या अंगामध्ये पण थोडंसं शौर्य आल्यासारखं वाटतं. निसर्गाचे वर्णन करणारे, जणू निसर्गाच्या सानिध्यात आपण आहोत असं वर्णन केलेलं असतं. हे प्रसंगानुरूप वातावरण निर्मिती असं ह्याला म्हणायचं. अशी निर्मिती आपण थोडक्यात करायची. आपल्याला काय फार मोठी कथा लिहायची नाही आहे. आपल्याला गुण किती दिले? 5 गुणांसाठी आपल्याला कथा लिहायची आहे. ते कथा किती मोठी असावी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये दिलेलं आहे. नमुना कथा आपण इथं दिलेला आहे, तो पण आपण पुढे पाहणारच आहोत. आता कथा लेखन करायचं आहे मला, त्यासाठी अवांतर वाचन असणे आवश्यक आहे. प्रारंभी छोट्या कथा वाचाव्यात, त्यानंतर मोठ्या कथा वाचाव्यात आणि मग हळूहळू कथा लेखनाचा सराव आपल्याला करायचा आहे. तुम्ही म्हणाल अवांतर वाचन कधी करायचं, अभ्यास एवढा मोठा पडलेला असतो. पण कथा लेखन म्हणजे उपयोजित लेखन हा जो घटक आहे तो आपल्या लेखन कौशल्यावरच आधारित आहे. तुम्हाला लेखन कौशल्य किती आत्मसात झाले, तुम्ही त्या कौशल्यामध्ये किती जीव ओतून तुम्ही ते प्रयत्न केला आहे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून अवांतर वाचन त्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. कथांचे वाचन करून सराव करावा. कथा वाचायचे आणि सराव करायचे. कथनांचे श्रवण करावे, ऐकाव्यात कथा, आणि कथा लेखनाचे तंत्र समजावून घेऊन लेखन करावे. ह्या काही गोष्टी जर लक्षात ठेवल्या की आपल्याला कथा लेखन जमू शकते. यानंतर पुढे जाणार आहोत आपण. नमुना कथा लेखन तुमच्या समोर ठेवलेलं आहे. छोटीशी कथा आहे. आपल्या कृतीपत्रिकेमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला कथा लिहायची आहे त्याच पद्धतीचा हा नमुना आहे. बघूया. कथा वाचल्यानंतर त्यातले छोटे छोटे वाक्य, प्रसंग, विषय, त्यातील पात्रे, संवाद, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसतील. स्वातंत्र्याचे महत्त्व. कथेचं नाव. भारत चीन यांच्यामधील युद्धादरम्यानची गोष्ट आहे. भारताच्या पूर्व सीमेवर भारतीय जवान प्राणपणाने लढत होते. अतिशय दुर्गम व डोंगराळ भागात प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैन्य शर्थीचे प्रयत्न करत होते. चीनी सैन्याचे आक्रमण थोपवत होते. भारतीय सैन्य दलाच्या तुकडीमध्ये शिवा निर्भयपणे टक्कर देत होता. भारत माता की जय, हर हर महादेव असा जयघोष करत चीनी सैन्यांना मागे सारत होता. कडवी झुंज देत होता, पण दुर्दैवाने तो पकडला गेला. शत्रू सैन्याने त्यास तुरुंगात डांबले. भयंकर छळ केला. बरेच दिवस उपाशी राहावे लागले. देशासाठी त्याने सारे सहन केले. त्याच्या देशभक्तीला तोड नव्हती. अजूनही आपण स्वतंत्र होऊ अशी आशा होती, म्हणून तो त्रास सोसत होता. चिन्यांच्या जाचातून मुक्त होऊ असा त्याला आत्मविश्वास होता. बरेच दिवस गेले. युद्धबंदी झाली. वाटाघाटी झाल्या. एकमेकांनी पकडलेल्या सैनिकांना सोडण्याचा करार झाला. या सगळ्या घडामोडीला 5-6 वर्षे गेली होती.
शिवा आता गावाकडे आला होता, तरीही देशाभिमान कमी झाला नव्हता. स्वतंत्रपणे वावरत होता, राहत होता. 5-6 वर्षाचा बंदिस्तपणा त्याने अनुभवला होता. स्वातंत्र्याचे मोल काय असते हे तो समजला होता. गावातल्या आठवड्याच्या बाजारात फिरता फिरता तो सारं आठवत होता. तेवढ्यात एक व्यापारी पिंजऱ्यासह पोपटाची विक्री करत बसला होता. ते पाहून त्याला फार वाईट वाटले. त्याला पूर्वीचे दिवस आठवले. पिंजऱ्यातील त्या पोपटाची तगमग पाहून शिवाला वाईट वाटले. तो पटकन त्या विक्रेत्याकडे गेला आणि विचारले, पोपट केवढ्याला दिलेस? तो म्हणाला, साहेब 500 रुपये घ्या ना, लय भारी हाय, तो गुणाचा बी हाय. शिवाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देता क्षणार्धात विचार न करता खिशातून पैसे काढले आणि म्हणाला, दे चल. त्याची तळमळ त्याला बघवत नव्हती. तो धडपडत होता. पिंजऱ्यासह पोपट विकत घेतला. त्याच्याकडे एकदा पाहिले, त्याला थोडे खाऊ पिऊ घातले. तडक शेताकडे जाऊन त्या पोपटाला त्याने मुक्त केले. पारतंत्र्यात जीवन कसे असते हे त्याने चांगलेच अनुभवले होते. पोपटाला पाहिल्यावर बंदिवासातले दुःख शिवाला जाणवले. म्हणूनच पक्का निर्धार करून त्याने पोपटाला स्वातंत्र्य केले. असे त्याने खूप वेळा केले. आनंदाने अवकाशात झेपावणाऱ्या पोपटाला पाहताच त्याला वेगळा आनंद होत असे. चेहऱ्यावर समाधान झळकत असे. पारतंत्र्याचे महत्त्व ओळखूनच तो हे सत्कर्म करत होता. हे कसे विसरता येईल? म्हणजे विषय छोटाच आहे, तरी देखील त्या छोट्या विषयाकडे आपण कथेच्या रूपातून त्याचा विचार केला. म्हणजे कुठलाही छोटा विषय घेऊन आपल्याला कथा लेखन करता येते. त्यात काही अवघड अशी गोष्ट नाही, अशक्य अशी गोष्ट नाही. कृतीपत्रिकेमध्ये कथा लेखनाची कृती कशा पद्धतीने विचारली जाते ते बघूया. दिलेल्या शब्दावरून कथा पूर्ण करणे. 4-5 शब्द दिलेले असतात. त्या शब्दांचा विचार करायचा आणि आपल्याला ती कथा पूर्ण करायची. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वाक्यामध्ये ते शब्द आले पाहिजेत. ते शब्द आणि त्यावर आधारित कथा असं त्याचं स्वरूप आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला कथा लेखन करायचं आहे. दिलेल्या मुद्द्यांवरून कथा पूर्ण करणे. मुद्दे दिलेले असतात, एक 5-6 ओळी असतात आणि त्या मुद्द्यांचं आपण वाचन करायचं आहे, अवलोकन करायचं आहे आणि विचार करायचा आहे आणि त्याप्रमाणे ती कथा पूर्ण करायची. याचा अर्थ त्या मुद्द्यांच्या मध्ये मध्ये गाळलेल्या जागा भरून कथा पूर्ण करणे असे नव्हे. म्हणजे जिथं वाक्य रचना संपते तिथं पुढं टिंब दिलेलं असते, तिथं आपल्याला तो विस्तार करायचा, ते वाढवायचं आहे त्या विषयाला अनुसरून, त्या मुद्द्याला अनुसरून, आणि मग ती मुद्द्यावरनं कथा पूर्ण होईल. अपूर्ण कथा पूर्ण करणे. पूर्वार्ध दिलेला असतो, उत्तरार्ध पूर्ण करायचा. उत्तरार्ध दिलेला असतो, पूर्वार्ध म्हणजे सुरुवात पूर्ण करायची असते. अशा प्रकारे कथा बीजावरून कथा लेखन. म्हणजे कथा बीज दिलेलं असते, विषय दिलेला असतो, त्यावरून कथा लेखन करावायची असते. 4 पैकी एक कृती कुठली तरी विचारली जाते आणि त्यावरून आपल्याला कथा लेखन करायचं आहे. बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन हे तिन्ही घटक, त्याचा अभ्यास, त्याचा संवाद आणि त्याची व्यवस्थित PPT द्वारे आपण मांडणी केली. तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे कौशल्य अधिकाधिक लवकर आणि चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यासाठी काही आयडियाज म्हणजे कल्पना आहेत आपल्या. लेखनाचे 3 सूत्र आहेत. काय? आम्हाला लिहायचं आहे ना, लेखन करायचं आहे, बातमी लेखन करायचं आहे, जाहिरात लेखन करायचं आहे, कथा लेखन करायचं आहे, लेखन कौशल्य सुद्धा करायचं आहे, पत्र लेखन करायचं आहे, सारांश लेखन करायचं, सगळंच लिहायचं आहे. मग हे एवढं सगळं लिहित असताना आपल्याला शब्द सुचले पाहिजे, वाक्य सुचले पाहिजे. त्यासाठी वाचन सगळ्यात महत्त्वाचा घटक. पहिलं सूत्र वाचन. त्या उपयोजित लेखनाच्या विषयाला अनुसरून आपलं वाचन असलं पाहिजे. तेही रोज थोडा वेळ वाचनासाठी काढायचाच आहे. त्यानंतर त्याला आपण लेखनाचं रूप दिलं. वाचन केल्यानंतर त्याचं लेखन करायचं जसं तसं. म्हणजे आपल्याला त्यातले बारकावे कळतील, त्यातले तंत्र आपल्याला कळतील आणि हळूहळू आपल्याला त्याचा सरावातून त्या गोष्टी माहीत होतील आणि आपल्याला लेखनाचं कौशल्य हळूहळू येईल. म्हणजे वाचन लेखन ही 3 सूत्र आहेत. आता सराव करायचा आहे आपल्याला.
म्हणजे लेखनाचं जे तिसरं सूत्र आहे त्या सरावाचे पंचसूत्र आहेत. म्हणजे सरावानंतर आपल्याला लेखन करायला जमलंच पाहिजे. आता समजा बातमी असेल, जाहिरात असेल किंवा कथा लेखन असेल किंवा निबंधात्मक लेखन कौशल्याचा जो भाग असेल त्याविषयीची जी माहितीचे जे जिथं जिथं ते येतं छापली जातात त्याची कात्रणं करायची आणि ती संकलित करायची आणि त्याचं वाचन करायचं. नुसतं वाचन करायचं नाही की समजून घेऊन वाचन करायचं. त्याचा अर्थ, त्याचं तंत्र हे समजावून घेऊन वाचन करायचं. त्यानंतर आपण ज्या बातम्यांचे संकलन केले, जाहिरातीचे संकलन केले, कथेचे संकलन केले ते जसेच्या तसे लिहून काढायचे. एक दोनदा जसेचे तसे का लिहून काढायचं तर त्याला पण काही कारण आहेत. जसेचे तसे लिहिले म्हणजे आपल्याला लिहिता लिहिता लक्षात येते की बाबा हे इथं असं आहे, इथं वाक्यरचना अशी आहे, इथं जाहिरात असं लिहिलं आहे, इथं बातमी लेखन असं केलं आहे. हे माहीत होण्यासाठी आपल्याला तसं लेखन करायचं आहे. त्यानंतर त्यात बदल करून आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे बातमी लेखन असेल दुसऱ्या शाळेची किंवा दुसऱ्या सामाजिक संस्थेची तर ती बदल करून लिहायची. म्हणजे दुसऱ्या शाळेची बातमी आपल्या शाळेला गृहीत धरून लिहायचं आहे. म्हणजे आपल्या शाळेमध्ये पण सांस्कृतिक कार्यक्रम होतात, क्रीडात्मक कार्यक्रम होतात, शैक्षणिक कार्यक्रम होतात, जसे दुसऱ्या शाळेत होतात. मग आपल्या शाळेत सगळं घडलेलं असताना आपण का लिहू शकत नाही? म्हणजे ज्या शाळेत ती बातमी छापून आली पण आपल्या शाळेची बातमी छापून आलेली नाही आहे, मग त्या शाळेची बातमीचं जे कात्रण असतं त्याच्यामध्ये दुसऱ्या शाळेचं नाव काढून आपल्या शाळेचं नाव घालणे, आपल्या शाळेतील कार्यक्रमाचं स्वरूप त्यात बसवणे आणि ते लिहिणे. त्यानंतर मात्र असा बदल करून बऱ्याच वेळा लिहावा लागेल, आपल्याला सराव करावा लागेल. त्यानंतर मात्र स्वतःच्या मनाने लेखन करणे. म्हणजे वर्षभरात जे काही सांस्कृतिक कार्यक्रम झालेले असतात, तुम्ही पाहिलेले असतात, वाचलेलं असता, त्याचा विचार करायचा आणि स्वतःच्या मनाने लेखन करायचं आहे. म्हणजे स्वतःच्या मनाने लेखन करत असताना कदाचित चुकणारच आहे किंवा आपल्याला वाक्यरचना नीट जमत नाही, शब्दरचना लवकर लक्षात येत नाही, कसं क्रमवार घटना लिहावी, जाहिराती लेखनामध्ये कसा आकर्षकपणा आणता येईल हे थोडंसं अडेल, तरी देखील तुम्ही तो प्रयत्न करायचा आहे. स्वतःच्या मनाने जोपर्यंत लेखन करत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या कला येणार नाहीत. म्हणून लेखनाचे 3 सूत्र आणि सरावाची 5 सूत्र लक्षात घेऊन आपल्याला लेखन कौशल्य आत्मसात करावयाचे आहे. म्हणजे उपयोजित लेखनामधील हा दुसरा भाग इथं आपला संपतो. म्हणजे आत्तापर्यंत आपण तुमच्याशी जो संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यामधून तुम्हाला बातमी लेखन, जाहिरात लेखन, कथा लेखन, त्यातले बारकावे, त्यातले तंत्र, त्यातलं कौशल्य कसं आत्मसात करायचं याचं सगळं विस्तृत विवेचन या ठिकाणी आपण केलेलं आहे. आणि यानंतर तुम्ही सराव करणे, जसं सांगितलं त्या सूचनांचं पालन करणे, कुठे काही अडचण आली तर आपल्या वर्ग शिक्षकांना, विषय शिक्षकांना विचारून समजावून घेणे आणि पुन्हा सराव करणे, लेखन करणे, ह्या गोष्टी तुमच्याकडे राहतात. म्हणून तुम्ही ऐकून सोडू नका, सरावाला, वाचनाला, लेखनाला सुरू करा. म्हणजे आपल्याला परीक्षेच्या वेळेस आपल्याला कसलीच अडचण निर्माण होणार नाही. आशा करतो की तुम्हाला हा घटक समजला असेल. यावर तुम्ही चिंतन करा, विचार करा आणि सराव करा, आत्मकौशल्य आत्मसात करा. म्हणजे तुम्हाला लेखनाला अवघड जाणार नाही. पुन्हा भेटू 3ऱ्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद.